मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत या बँकेचे जे नियम आहेत ते आता बदलले आहेत. सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ICICI बँक धारकांना एक महत्त्वपूर्ण असा आनंदाची बातमी आहे. ICICI बँकेने शहरी भागात बचत खात्यासाठी किमान शुल्क जे आहे ते 50,000 रुपये ठेवलं, की आपण जे आहे 50,000 रुपये खात्यावर ठेवायचे आहेत, पण ती 50,000हून आता 15,000 रुपये केलेली आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर असतील किंवा भारताभर असतील, या बँकेच्या शाखा ज्या आहेत ते ICICI बँकच्या शाखा आहेत आणि प्रचलित अशी बँक आहे. आणि ICICI बँकेने नवीन ग्राहकांसाठी बचत खात्याच्या अवस्थेमध्ये सुधारणा केली आहे. महानगर आणि शहरी भागासाठी किमान मासिक सरासरी शुल्क शिल्लक जे आहे ते 15,000 रुपये केलेली आहे. 50,000 रुपये पहिली होती आणि यामध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून उघडलेल्या खात्यांना आता ते लागू होणार आहे, असं इथे देण्यात आलेले आहे. आता नेमकं कोणाला संरक्षण भेटणार आहे? सुधारित MAB आता मेट्रो आणि शहरी खात्यासाठी 15,000 रुपये, अर्ध शहरीसाठी म्हणजे ग्रामीण शहरीसाठी जे आहे 7,500 रुपये ठेवावे लागणार आहेत. ग्रामीण भागासाठी अत्यंत कमी केले आहेत, 2,500 रुपये. अशा पद्धतीने आपलं जर आता ICICI बँकचं खातं जर आपल्याला उघडायचं असेल तर हे तुम्हाला शुल्क खात्यामध्ये ठेवावे लागणार आहे. आणि इतर जे खाते शुल्क आहे ते सर्वांना माहिती आहे की ATMला थोडेफार पैसे कटत असतात आणि ICICI बँकने ATM मधून पैसे काढणे, शाखेतील रोख रक्कम, चेक रिटर्न, डेबिट कार्ड बदलणे यासारख्या सेवेसाठी जे आहे ते मर्यादा शुल्क स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ, ग्राहक ICICI नसलेल्या ATMवर दर 5 पर्यंत मोफत ATM द्वारे व्यवहार करू शकतो आणि 6व्या व्यवहाराला तुम्हाला जे आहे ती पैसे जे आहेत ते शुल्क लागू शकतात. हे कोणत्याही बँकेचे नियम आहेत आणि 1 ऑगस्टपासून थोडे नियम बदलले आहेत. ही होती ICICI बँकच्या नियमाबद्दल माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.